राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीचा आंदोलनाचा इशारा। राष्ट्रीय पॅन्थर्स आघाडीच्या वतीने शासकीय जागेवर झालेले अतिक्रमणाबाबत 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी साहेब पालघर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत संघटनेचे सर्वेसर्वा अविश राऊत यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केले असता जिल्हाधिकारी पालघर यांनी डहाणू तहसीलदार यांना ताबडतोब अतिक्रमण निष्कासित करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। याबाबत संघटनेच्या वतीने तहसीलदार डहाणू यांना प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी साहेब पालघर यांनी दिलेल्या आदेशान्वये कारवाईबाबत सुचवले असता त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित तलाठी यास दिले होते। तदनंतर 2 वेळा तहसीलदार डहाणू यांना दूरध्वनीवरून आठवण करून दिली असतानाही कारवाई होत नसल्याने संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। परंतु वारंवार तलाठीकडून कारवाईबाबत विलंब होत असल्याने संघटनेचे सर्वेसर्वा अविश राऊत यांनी तहसीलदार डहाणू यांना प्रत्यक्ष फोन करून कारवाईस विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। तसेच संघटनेचे संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव यांनी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी तहसीलदार डहाणू यांना प्रत्यक्ष भेटून नाराजी व्यक्त करत कारवाईबाबत विलंब का असे थेट प्रश्न केले होते व आश्वासन नको तर कारवाई करा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा दिला असता त्वरित कारवाई करून अहवाल आजच्या आज सादर करण्याचे आदेश तहसीलदार डहाणू यांनी संबंधित तलाठी यांना दिले होते। पॅन्थर विनायक जाधव यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना तहसीलदार डहाणू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारवाईबाबत मागणी केली आहे। यानंतरही कारवाईस विलंब झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने तहसीलदार डहाणू यांना देण्यात आला होता व त्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला तहसीलदार डहाणू व संबंधित तलाठी हे जबाबदार असतील असा थेट इशाराही प्रसार माध्यमाशी बोलताना दिला। पॅन्थर विनायक जाधव यांनी दिला असता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दुसऱ्याच दिवशी तहसीलदार डहाणू यांच्या आदेशान्वये संबंधित तलाठी यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवले आहे। याबाबत तहसीलदार डहाणू यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवले असून तहसीलदार डहाणू यांच्यात कडक कारवाईबाबत आम्ही समाधानी असल्याचे प्रतिपादन पॅन्थर विनायक जाधव यांनी केले आहे। यावेळी संघटनेचे संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे, वाणगाव शहर उपाध्यक्ष नितीन नाईक, वाणगाव शहर महिला अध्यक्षा सोनाली ताई जाधव या व कार्यकर्ते उपस्थित होते।